नमस्कार. आज गुरुवार 4 सप्टेंबर 2025 सकाळी 6 वाजले आहेत आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातील प्रमुख बातम्या. आजपासून सुरू झालेल्या GST परिषदेत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 2500 रुपयांपर्यंतच्या वस्त्र आणि पादत्राणांवरील GST 5% करण्यात आला आहे. यामुळे या वस्तूंच्या किमती कमी होतील आणि सामान्य ग्राहकांना फायदा होईल. 12% आणि 28%च्या स्लॅब्स संपवण्यात आल्या आहेत. बहुतेक वस्तू आता 5% आणि 18%च्या स्लॅबमध्ये येतील. उद्देश कर प्रणाली सोपी करणे आणि नियमांचे पालन सुलभ करणे हा आहे. मध्यम वर्गाला याचा थेट लाभ मिळेल. MSME नोंदणी प्रक्रिया आता फक्त 3 दिवसांत पूर्ण होईल, ज्यामुळे छोटे उद्योग जलद सुरू करता येतील. बँक ऑफ महाराष्ट्राच्या 33 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये 11,120 कोटी रुपये जमा असल्याचे एका RTI चौकशीतून समोर आले आहे. या खात्यांमध्ये एकही दावा आलेला नाही, ज्यामुळे या मोठ्या रकमेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच गेल्या वर्षभरात बँकेने 312 फसवणूक प्रकरणे नोंदवली आहेत, ज्यात 947 कोटी रुपयांचा सहभाग आहे. नागपूर विभागात 116 सायबर फसवणूक प्रकरणे नोंदवली गेली असून त्यात 10.17 कोटी रुपयांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये 21.67 कोटी रुपये ग्राहकांना परत केले आहेत. मालेगाव हायस्कूल, ज्याचे संचालन अंजुमन मोइनुत्तल्बा करते, येथे झालेल्या शिक्षकांच्या बनावट भरती प्रकरणात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने 5 शिक्षकांना अटक केली आहे. या शिक्षकांची नावे आहेत इम्तियाज अहमद रियाज अहमद, अफाक अंजुम अशफाक अहमद, फहीम अहमद इक्बाल अहमद, शेख आरिफ इब्राहिम आणि नसीम अहमद सगील अहमद. या प्रकरणात 2012 मध्ये नियुक्ती दाखवून 2024 मध्ये नियुक्ती केल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीचा गैरवापर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ठरवले की सुमारे 6 लाख शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. MLC JM अभ्यंकर यांनी शिक्षकांना तयारीसाठी 6 महिन्यांची सुट्टी देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकार मराठी शिकण्याचे ॲप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, जे विशेषतः इतर राज्यांमधून आलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरेल. तसेच लंडनमध्ये ग्लोबल मराठी भाषा केंद्र स्थापन केले जाणार आहे, ज्यामुळे मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार होईल. आजच्या प्रमुख घडामोडी इथेच संपतात. उद्या परत भेटू, याच वेळी याच ठिकाणी. नमस्कार.